वादळी वाऱ्यासह गारपिटीने पारनेर तालुक्यातील शेती पिकाचं मोठं नुकसान केलेलं आहे। मी सध्या आता म्हस्केवाडीमध्ये आहे। आपण पाहू शकतो की हा एक कांद्याचं पीक आहे, पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे। मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि या गारपिटीमुळे आता ह्या कांदा पूर्ण जो आहे तो जमीन उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। पूर्ण पीक जे आहे ते वाया गेलेलं आहे आणि काही शेतकरी आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा आता, कांदा पीक जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। हो, ठीक आहे. 8 दिवस इथे पाऊस चालू आहे आणि 8 दिवसामध्ये जे झालं ते गारपीट झाल्यामुळं अख्ख्या कांद्याची आमची नुकसान झालेली आहे. फक्त कांद्याला पातच नाही राहिलेली, फक्त शेंडाच उभा राहिलेला आहे कांद्याचा. तर ते आता सरकारने आम्हाला एकरी कम से कम आमची जे झालेला खर्च आहे ते तरी द्यावा, आमची अशी विनंती आहे सरकारला। तर आपण बघू शकतो की ह्या कांद्याला पातच राहिली नाही, अतिशय पूर्णपणे हा कांदा जो आहे हे पीक जे आहे ते वाया गेलेलं आहे। त्यामुळे आता शासनाने कुठेतरी आमच्याकडे लवकरात लवकर तातडीने मदत करावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। कॅमेरामॅन कुणाल जायकर, TV9 मराठी, पारनेर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।